नमस्कार मंडळी. आध्यात्मिक लेखमालेतील हा दुसरा एपिसोड, दुसरा लेख मी आज सादर करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. नामसाधनेचे अंतरंग या विषयावर आज आपण चिंतन करणार आहोत. नामसाधनेचे अंतरंग. नाम जप यज्ञो तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानेश्वरीतली 10व्या अध्यायातली 233वी ओवी आहे बरं काही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामजप हा सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे. नामजपाने स्नान संध्यादी विहित कर्मे केल्यासारखी होतात. अज्ञानाने अधर्म घडला तरी तो नामाने पावन होऊन जातो. वेदांचं सार या नामात आहे. नाम हे परब्रह्मच आहे. भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात की सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ असा जपयज्ञ मी आहे. कुठलंही कर्म करताना कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या पौराणिक नामांचे अखंड अनुसंधान, म्हणजे एकामागे एक हारातील फुलं असतात त्याप्रमाणे ठेवून अखंड सर्व काळ श्रद्धा आणि प्रेमपूर्वक केवळ नामाचा उच्चार केला जातो, तोच जपयज्ञ. सध्याच्या कलियुगात नामसाधना हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असं संत आपल्याला सांगतात. ह्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी नामाशिवाय उपाय नाही. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम. तर ज्ञानदेव म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता जेवढ्या आर्ततेने, निष्ठेने, भक्तिभावाने नाम घेऊ तेवढं लवकर आपल्याला गंतव्यापर्यंत, म्हणजे जीव शिव ऐक्यापर्यंत, या अनुभवापर्यंत आपल्याला पोचता येतं. त्यासाठी नामस्मरणाचं तत्त्व समजून घ्यायला पाहिजे. त्यामागे असलेली भक्कम शास्त्रीय बैठक समजून घेतली पाहिजे. ज्याचं नाम असतं त्याला नामी म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्या मुलाचं नाव श्रीकृष्ण असेल तर श्रीकृष्ण म्हणताच नामीचे, म्हणजे आपल्या मुलाचं स्मरण होतं. नामाचं स्मरण होताच नामीचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. नामी समोर येताच त्याच्या नामाचेही संस्कारामुळे लगेच स्मरण होते. डोळ्यासमोर श्रीरामाची मूर्ती असेल तर सहजच श्रीरामनामाचे स्मरण होते. ह्यालाच नाम आणि नामी हा अभेद आहेत यांच्यात, असं म्हणतात. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. संत गोरा कुंभार आपल्याला असं सांगतात. नामीचं रूप म्हणजे आपल्या आराध्य दैवतांचे चित्ताने पकडून ठेवून वाणीने त्या नामाचा उच्चार करायचा. स्वतःच्याच वाणीने उच्चारलेले नाम स्वतःच्या कानांनी ऐकायचे. हीच पद्धत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितली आहे. रूपापेक्षा नाम अधिक शाश्वत आहे. चित्ताने रूप पकडून ठेवून वाणीने नामाचा उच्चार केल्याने नामधारणा, नामध्यान आणि नामसमाधी असा क्रमविकास साधतो. धारणा म्हणजे नामाच्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न. सातत्याने अशा संस्कारांमुळे प्रयत्नाला यश येऊ लागले की तेच ध्यान. तर प्रयत्नाला पूर्ण यश येऊन नाम घेणारा साधक, चित्ताच्या एकाग्रतेने नाम घेणारा जीव आणि नामी यांचे सहजच ऐक्य होऊन सर्व वृत्ती शांत होतात. तीच समाधी होय. या समाधीत साधक जीव नामाच्या माध्यमातून नामीरूप आत्म्याशी ऐक्य पावल्याने स्वतःचं आणि नामीचं अस्तित्व विसरून जातो. झोप न लागता जपमाळ गळून पडते, म्हणजे इतर कुठलाही विचार मनात न येता नाम गळून पडते. ही नामसाधनेची परिसीमा आहे. देश, काल, परिस्थितीचा विसर पडून साधक शुद्ध जाणीवेत स्थिर होतो. आणि असं स्थिर राहण्यासाठी ज्ञानदेव सांगतात, तेव्हा ऐसी दशा येईल पुढे, तई मन होईल वेडे, तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. ज्ञानेश्वरीतली ही 13व्या अध्यायातली 580वी ओवी. पुढे अशी परिस्थिती येईल की आपल्या मनाविरुद्ध बदल घडतील. देह, घर, माणसं, स्थिती, परंपरा बदलतील. पण ह्या बदलणाऱ्या गोष्टींमागे
एक स्थिर तत्व आहे, तेच आत्मतत्व, ब्रह्मतत्व. आत्मा सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे. तो आत्मा मी आहे असा अनुभव आला की मन वेडं, दुःखी होणार नाही. तो आत्माच खरा देव, आत्मदेव, विठ्ठल, परब्रह्म आहे. आत्मा एकच असला तरी त्याला सगुण रूपात राम, कृष्ण, शिव, दत्त, विठ्ठल अशी वेगवेगळी नामं आहेत. कोणतंही नाम घेतलं तरी राम, कृष्ण, शिव, दत्त, विठ्ठल सर्व ब्रह्मरूपच आहेत. आत्मा किंवा ब्रह्म हे नाम नसून तत्व आहे आणि त्या न दिसणाऱ्या अमूर्त तत्वावर धारणा करता येते. धारणा करता येत नाही, त्यामुळे वरील अवतारांची रूपे झाली. ही रूपेही अदृश्य झाल्याने त्यांची नामे शिल्लक राहिली. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ब्रह्माची मूर्त आणि अमूर्त अशी मर्त्य म्हणजे नाश पावणारे आणि अमृत म्हणजे अविनाशी अशी 2 रूपं सांगितली. द्वे वाव ब्रह्मणे मूर्तं चैवामूर्तंच मर्त्यं चामृतंच. रूपरहित अमूर्त परमात्मा रूपसहित मूर्त कसा होतो? तर प्रथम अमूर्ताला म्हणजे परब्रह्माला अहम अशी स्फूर्ती होते. त्यामध्ये अनेक होण्याचे बीज असते. त्या स्फूर्तीला आदिसंकल्प असं म्हणतात. हा आदिसंकल्प ज्ञानमय, शक्तिमय, आनंदमय, अमूर्त आणि नादमय असतो. उपनिषद त्याला ओंकार किंवा प्रणव म्हणतात. साधुसंत त्यालाच नाम असं म्हणतात. नाम सगुण आणि निर्गुण असं उभयरूप आहे. नाम आणि नामीचा अभेद आहे. नामस्मरण म्हणजे नाम सगुणाचं, विठ्ठल, दत्त, श्रीराम इत्यादी घेऊन स्मरण निर्गुणाचं आहे. मूर्तीत तो देव आहे असा दृढ भाव आपला असला पाहिजे बरं का. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. दासबोधातली ही ओवी आहे. सगुणाच्या उपासनेने निर्गुणापर्यंत आपल्याला पोचता येतं. नामस्मरण हे साधनरूप आणि साध्यरूप आहे. नाम ज्ञानमय आहे. नाम मूर्त अमूर्ताला जोडणारं आहे. नाम हे शब्दरूप आहे. भगवंत अंतर्बाह्य व्यापून त्याचं नाम घ्यायचं. संशयरहित होऊन नामस्मरण केलं की ते नाम जिथे जायचं त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत आपल्याला घेऊन जातं. नामसाधनेत तप आणि स्मरण हे दोन्ही सहजच असतं. लहान मोठे प्रवास करताना भाकड विचारांना थारा न देता नामाचं अनुसंधान आपण ठेवू शकतो. नामसाधना 2 प्रकारांनी करता येते. ती दोन्ही प्रकारांनी केली पाहिजे. एक म्हणजे हिंट फिरतं नाम आणि दुसरं बैठकीचं नाम. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणता करिता धंदा सुखसमाधी त्या सदा. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी. राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी. ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे जीवनमुक्त. तुकाराम गाथेतली हा तुकारामांचा अभंग. सर्व प्रकारची कर्म करत असताना घेतलं जाणारं नाम ते हिंट फिरतं नाम. आणि जेवताना नामाचं अनुसंधान असेल तर रोजचं जेवण जेवूनही त्याला उपवास केल्याचं पुण्य मिळतं. भूत भविष्यातील प्रपंचाचे निरर्थक चिंतन करण्याऐवजी शांतपणाने नामचिंतन केल्याने मन स्वस्थ आणि ताजेतवानं राहून उपासना घडते. अशा नामसाधनेला यज्ञाचे श्रेय मिळतं. यज्ञातील होमात तीळ, तांदूळ, तूप इत्यादी पदार्थांचे अर्पणाचे महत्त्व आहे. समिधांचंही अर्पण करतात. पण नामजपयज्ञात बाहेरील पदार्थांचं हवन करायचं नसतं, तर मनातील काम, क्रोध, मत्सर, दंभ, भय ह्या आपल्या आत असलेल्या विकारांचं हवन करायचं. म्हणजे नामस्वरूप देवात त्या विचारांचं हवन करायचं. त्याने चित्त शुद्ध होऊन नामसाधनेच्या उपासनेने चित्त शांत होते आणि ब्रह्मतादात्म्यता येईल. जीव ब्रह्मैक्याचा आपल्याला अनुभव येईल.
म्हणजे ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येईल. आणि साहजिकच ते ब्रह्म जसं सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे तसंच आपणही आहोत ही जाणीव होईल. नामसाधना भक्तिनिष्ठा आहे. उपासना करावी लागते म्हणून ते कर्मच आहे. भगवद्गीतेत 2च निष्ठा सांगितले, ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा. कर्म कर्तृतंत्र म्हणून कर्माने केलं जातं, ते शाश्वत नसतं. आणि वस्तुतंत्र सहज असतं, जसा सूर्याचा प्रकाश. सूर्य वस्तुतंत्र आहे. आत्मा ज्ञान वस्तुतंत्र आहे. कर्तृतंत्र नामाने वस्तुतंत्र ज्ञान मिळवायचं. रोजच्या साधनेत बैठकीचं नाम घेतलं पाहिजे असा संतांचा आपल्याला आग्रह आहे. बैठकीच्या नामाने चित्त पांगण्याचं प्रमाण कमी होतं. चित्त एकाग्र व्हायला मदत होते. व्यक्ती वस्तू घटना परिस्थिती या निमित्ताने चित्त पांगतं. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवून आपलीच फजिती होते. नको त्या गोष्टींचे व्यक्ती किंवा वस्तूंच्या चिंतनाने आपल्या अंतःकरणातील स्वास्थ्य शांती नष्ट होते. म्हणून नको त्या विचारांना फाटा देऊन त्या जागी शांती लयित शांत चित्ताने एका जागी बसून एकाग्र चित्ताने नाम घेतलं पाहिजे. सुरुवातीला शिस्त लावण्यासाठी माळ घेऊन जप करावा, पण नंतर त्या जपाला सहजता येऊन त्याच्या अंतःकरणावर नाम व नामीचा ब्रह्मरूप रामाचा संस्कार सहजतेनेच होऊन जातो. त्या साधकाचे भाव जागरण होतं. अशा उपासनेचे भक्तीत रूपांतर झाले म्हणजे देवापासून विभक्त नाही तो भक्त, की मग नामसाधनाचं सार्थक होतं. ते आत्मतत्व ब्रह्मतत्व मी आहे हा अनुभव आला की सार्थक होतं. अशा भक्तांना भगवंत आश्वासन देतात की ददामी बुद्धी योगम तम ते येन मामुपयांति ते. भगवद्गीतेतला हे वचन आहे. श्रद्धायुक्त भावाने युक्त असलेले माझे बुद्धिमान भक्त मला सतत भजतात, सतत माझं स्मरण ठेवतात, माझ्या स्वरूपासंबंधी परस्परांशी चर्चा करतात, माझ्या सगुण रूपाचे महात्म्य एकमेकांना सांगून संतुष्ट होऊन माझ्याच ठिकाणी रममाण होतात. त्यांच्या बुद्धीला मी माझ्या स्वरूपाचे तत्त्वज्ञान मिळवून देतो, त्यामुळे ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. त्यांच्या अंतःकरणात ज्ञानरूप दिवा लावून त्यांच्यातील अविद्यारूप अंधकार मी नष्ट करतो. हृदयस्थ देवच श्री गुरुरूपाने बुद्धियोग देतो. श्री गुरु हे ब्रह्मरूप श्रीकृष्णच असतात. नामी संबंधी उपास्य दैवता संबंधी मनात स्थिरभाव कायमचा असला पाहिजे. नामसाधनेत भावनेपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. भावनेचे रूपांतर भावात झालं पाहिजे. नाम घेता घेता नामीशी एकरूप झालं पाहिजे. मीच देव ब्रह्म आहे हा अनुभव आला की देवाचा शोध थांबून जातो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी स्थिती आपल्याला प्राप्त होते. अंतःकरणात अखंड देव आहे असा निश्चय असणे हाच भाव होय. भाव म्हणजे देवाचं अस्तित्व. दृष्टी विकसित झाली की सगळीकडे देव व्यापून आहे असा निश्चय स्थिर होतो. ज्ञानदेव सांगतात तसा भरला घनदाट हरी दिसे. चराचरात व्यापून असलेल्या देवाचे दर्शन होऊन जे जे भेटे भूत तेची मानावे भगवंत अशी स्थिती प्राप्त होते. असा क्रमविकास साधला की साधनेला उंची प्राप्त होते. नामजप आपोआप होत राहतो. जसं कबीर म्हणतात, राम करे हमारा जप हम बैठे आराम, तसे आपलेही होते. समाधान मिळवण्यासाठी मुखाने नाम घ्यायचं हे शारीर कर्म आहे. सुरुवातीने मुखाने घेतलेले नाम बुद्धीपर्यंत गेलं पाहिजे. हरिनाम जपे तो नर दुर्लभ. हरिपाठात ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. हरिपाठात असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. हे वैचारिक कर्म आहे, पण बुद्धीतच हरी राहिला तर अहंकार होऊन तो इतरांना ब्रह्मज्ञान शिकवतो. स्वतःला त्याचा उपयोग होत नाही. यासाठी विचारांचं अधिष्ठान पाहिजे. नाम अनुभवात प्रविष्ट झालं पाहिजे. आत्मा ब्रह्म जाणणे हे बुद्धीचं ऐश्वर्य आहे.
हरीचं स्वरूप जाणून हरिचिंतनात राहणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतोच. संत मुक्ताबाई अभंगगाथेत म्हणतात, मुक्तपणे मुक्त मुक्ताई पैरत, हरिनाम स्मरत सर्व काळ. रामकृष्ण हरी या अविट नामाचा छंद लागल्याने मोक्ष सुख भोगून मोक्ष स्थितीत मुक्ताबाई हरिनामाचे सतत चिंतन करतात. समाधी संजीवन हरिपाठ, असा हरिपाठात समाधी संजीवन हा साक्षात्कार आहे. चालता बोलता समाधी लागली पाहिजे. ही समाधी म्हणजेच ब्रह्मसाक्षात्कार. आपण फक्त मुखानेच हरिनाम घेत राहिलो तरी पुढच्या टप्प्यावर गेलं पाहिजे. साक्षात्कारासाठी श्रद्धा आणि सेवाभाव आवश्यक आहे. श्रद्धा आपल्याला ध्येयापर्यंत ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत नेते, तर सेवेमुळे आपला अहंकार नष्ट होतो. देहाला धरून असणारे, उदाहरणार्थ मी आई, मी पत्नी, मी मुलगी इत्यादी हे सगळे अभिमान सोडायला हवेत. मी काहीतरी आहे असे वाटणे हाच अभिमान आहे. मी पापी आहे वाटते तोही अहंकारच. मी पुण्यवान आहे असे वाटणे हाही अभिमानच आहे. मी ब्रह्म आहे हा सुद्धा शेवटचा अभिमानच आहे. मी ब्रह्म आहे ही वृत्ती संपते तेव्हा माणूस आत्मसाक्षात्कारी होतो. सेवेने अहंकार झडून गेला पाहिजे, मग सवयीने सेवा घडतेच. आली तैसी सेवा, केली सेवा मान्य करून घ्यावी, आत्मपदाची जोड सद्गुरो निजदासा द्यावी. परापूजेतलं हे वचन आहे. गुरुसेवेने ब्रह्माचा साक्षात्कार होतो. सद्गुरूंच्या बोधाच्या आचरणात राहणे हीच सद्गुरूंची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. धौम्य ऋषींनी सांगितले ती सेवा करून त्याचा शिष्य श्वेतकेतूला म्हणजे अरुणेला श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशाचा, तत्त्वमसीचा, महावाक्याचा बोध झाला. श्वेतकेतू सार्वभौम शिष्य झाला. आपला आपण पेया विसरू जो धनंजया, तेच रूप यया अज्ञानासी. ज्ञानेश्वरीतील ओवीत भगवंत अर्जुनाला सांगतात की धनंजया, आपल्यालाच स्वस्वरूपाचा जो विसर पडतो ते या अज्ञानाचं स्वरूप आहे. आपण सर्वजण मूळचे ब्रह्मरूप असून आपल्याला ते आठवत नाही मी ब्रह्म आहे, त्याचं विस्मरण होऊन जातं. त्याऐवजी मी देह आहे असंच आपण समजतो. त्यासाठी नामस्मरणाने सुरुवात करून मी देह नसून मी ब्रह्म आहे एवढंच आठवायचं. त्यामुळे श्रद्धा आणि सेवा उत्पन्न होईल. असं नामस्मरण करता करता ब्रह्मसाक्षात्काराच्या ध्येयापर्यंत आपण पोचू. ह्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी धारणा, ध्यान, समाधी या टप्प्यातून आपल्याला जावं लागतं हे समजून घेतलं तर साधना करणं आपल्याला सोपं होईल. धारणा म्हणजे क्षेत्राची आठवण, क्षेत्रावर स्थिरावणे. एकदम रामाचं ध्यान करू म्हटलं तर ध्यान लागणार नाही. त्यासाठी आधी धारणा करायची, म्हणजे फक्त रामाचं चरित्र आठवायचं. रामाचं चरित्र हेच क्षेत्र. रामाच्या चरित्रावर स्थिर होणे हीच धारणा. आणि असं करता करता फक्त रामावरच लक्ष केंद्रित करायचं. रामावरच चित्त एकाग्र झालं की तेच ध्यान. अंतरंग साधनेचा शेवटचा टप्पा ध्यान हाच आहे. भक्तीतील ध्यान स्वरूपानुसंधान. तर ज्ञानाच्या प्रांतात शेवटचा टप्पा ध्यान म्हणजे निधिध्यासन आहे. निधिध्यासन म्हणजे आपले मन ज्या वस्तूचे चिंतन करते त्या वस्तूचा ते आकार घेते. मनाला बाह्य जग, शरीर, इंद्रिय, सुखदुःख, तीन काळ या सर्वातून निश्चयाने बाजूला करून आत्म्याच्या स्वरूपाची धारणा करून ते आत्मस्वरूपाकार करणे. नामीच्या म्हणजे आराध्य दैवताच्या स्मरणात राहणे यालाच निधिध्यासन म्हणतात. अनुसंधानासाठी सतत नामस्मरण केलं पाहिजे असं गोंदवलेकर महाराज सांगतात. प्रारब्धाचे भोग काही केले तरी ती टळत नाहीत, पण ते भोग भोगत असताना मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपलं समाधान टिकून राहतं. त्यात समाधान आणि भगवंताचं अनुसंधान हीच श्रीगुरूंची सेवा घडते. अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव
म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असं भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. दिवा जळायला हवा असला तर त्यामध्ये सतत तेल घातलं पाहिजे. तसं भगवंताचं अनुसंधान सतत राहण्यासाठी त्याचं नामस्मरण आपण सतत केलं पाहिजे. समर्थ नामसाधनेच्या व्यापकतेविषयी सांगतात. सुखदुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूप असता नामस्मरणे वीण राहोच नये. दासबोधातली ही ओवी आहे. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळ गती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. सुखदुःखाचे प्रसंग, उद्वेग आणि चिंतेची मनस्थिती किंवा आनंदमय अवस्थेतही नामसाधना सोडू नये. वैभव, दारिद्र्य, दैवगतीनुसार येणारे प्रसंग ह्या कशानेही नामसाधनेत खंड पडून द्यायचा नाही. चारी वर्णांना नामसाधनेचा अधिकार आहे. नामसाधनेने भगवंताशी एकरूप होण्यातच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवून अखंड परमेश्वराच्या चिंतनात अनुसंधानात राहून अखंड नाम घेऊया अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करून इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.